हॅलो एव्हरीवन. आज आपण MHTETमध्ये जे काही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न आपण पाहणार आहोत. लक्षात घ्या, हे सर्व प्रश्न आत्तापर्यंत जे काही TETचे पेपर झालेले आहेत, MHTETच्या प्रत्येक पेपरमध्ये एकदा तरी हा प्रश्न किंवा बऱ्याच वेळा रिपीटही हे प्रश्न आलेले आहेत. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पाहूयात आजचा पहिला प्रश्न. सुरुवातीला एक लक्षात घ्या की हे जे काही प्रश्न आहेत, हे सर्व जे प्रश्न आहेत ते फक्त इयत्ता 4थीचा जो परिसर अभ्यास आहे, म्हणजे राजा शिवछत्रपती हे जे काही पाठ्यपुस्तक आहे ते, आणि इयत्ता 7वीचं जे काही पाठ्यपुस्तक आहे शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित, या दोनच पुस्तकांमधून हे सर्व प्रश्न घेतलेले असतात. त्यामुळे जर तुम्ही TETचं प्रिपरेशन करताय तर या सर्व प्रश्नांसाठी फक्त इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीचे हे दोनच पाठ्यपुस्तके एकदम व्यवस्थित करायची आहेत. तर पाहूयात आजचा पहिला प्रश्न, जो इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकामधून घेतलेला आहे. त्यामध्ये त्यांनी विचारलं आहे, पहा, शिवाजी महाराजांच्या काळात घोडदळ या सैन्यदलाशी संबंधित संबोधन पद कोणते? त्यांनी विचारलं आहे, घोडदळ या सैन्यदलाशी संबंधित संबोधन पद कोणते? हे पहा, हा प्रश्न जो आहे हा पेपर फर्स्ट जो होता TETचा त्यामध्ये 2017 साली विचारलेला प्रश्न आहे. तर यासाठी ऑप्शन दिलेले होते. फर्स्ट ऑप्शन होता बारगीर, सेकंड ऑप्शन होता जुमलेदार, थर्ड ऑप्शन आहे नाईक आणि चौथा ऑप्शन आहे हवालदार. तर यामध्ये आता जर तुम्ही इयत्ता 7वीचं पाठ्यपुस्तक वाचत असाल छत्रपती शिवाजी महाराजांचं इतिहासाचं, तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की जे घोडदळ होतं सैन्यदल शिवाजी महाराजांचं, त्याला बारगीर असं संबोधलं जात होतं, बारगीर. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे घोडदळ. लक्षात ठेवायचं, घोडदळ असेल तर त्याला संबोधलं गेलेलं आहे बारगीर असं. ओके, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. सेकंड क्वेश्चन आहे, शिवरायांच्या काळात बारगीर हे संबोधन किंवा पद कोणत्या सैन्यदलाशी संबंधित आहे? आता एक लक्षात घ्या, जो हाच सेम प्रश्न जो आत्ता आपण फर्स्ट क्वेश्चन पाहिला तोच क्वेश्चन रिपीट झाला होता 2021च्या फर्स्ट पेपरमध्ये. TETचा जो फर्स्ट पेपर होता तो 2017ला जो क्वेश्चन आला तोच वेगळ्या पद्धतीने फक्त 2021ला रिपीट झाला आहे. यामध्ये त्यांनी विचारलं होतं घोडदळ या सैन्यदलाशी संबंधित संबोधन कोणतं, आणि 21मध्ये त्यांनी विचारलं आहे की बारगीर हे संबोधन कोणत्या सैन्यदलाशी संबंधित आहे. लक्षात घ्या, प्रश्न फक्त फिरवलेले असतात. तर याचं उत्तर येणार आहे घोडदळ. हे आपल्याला पहिल्या प्रश्नावरूनच समजतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढचा प्रश्न, छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना त्यांच्या कामाचा मोबदला कोणत्या स्वरूपात दिला? ऑप्शन आहेत पहिलं ऑप्शन इनामे, दुसरं ऑप्शन आहे रोख पगार, तिसरं ऑप्शन आहे जहागिरी आणि चौथं ऑप्शन आहे वतनी. तर हे पहा, हा पण प्रश्न पेपर फर्स्टमध्ये TETचा जो पेपर फर्स्ट आहे त्यामध्ये 2019 साली विचारला गेलेला प्रश्न आहे. तर यामध्ये त्याचं उत्तर आहे, पहा, आता हे असे आपण शब्द ऐकले जहागिरी किंवा वतनी वगैरे, तर आपल्याला वाटतं यातील ऑप्शन असेल. पण जेव्हा तुम्ही पुन्हा एकदा सांगते इयत्ता 7वीचं पुस्तक वाचाल तर त्यामध्ये त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की त्यांचं जे अष्टप्रधान मंडळ आहे त्यातील प्रधानांना कामाचा मोबदला म्हणून छत्रपती शिवराय रोख पगार देत होते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रोख पगार, ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे, झुंजार माची व बुधला माची कोणत्या गडावरील माच्या आहेत? त्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत, पहा. फर्स्ट तोरणा, सेकंड रायगड, थर्ड राजगड आणि फोर्थ ऑप्शन आहे प्रतापगड. त्यांनी विचारलेलं आहे 2 माच्या, झुंजार माची व बुधला माची कोणत्या गडावरील माच्या आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर हे पण इयत्ता 7वीच्या पुस्तकात जर आपण वाचलं तर लक्षात येईल
की या प्रश्नाचं उत्तर आहे तोरणा. झुंजार माची लक्षात ठेवायचे आणि बुधला माची या 2 माच्या आहेत आणि त्या तोरणा गडावर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे. पुढचा प्रश्न आहे पहा. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले? हे पहा, हा पण प्रश्न जो आहे तो पेपर फर्स्टमध्ये TETच्या 2016 साली विचारला गेलेला प्रश्न आहे. तर एक लक्षात ठेवायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळी राज्याभिषेक झालेला होता त्यावेळी 2 प्रकारची नाणी पाडली गेलेली होती. एक नाणं होतं होन आणि दुसरं नाणं होतं शिवराय. जे होन नाणं होतं ते नाणं सोन्याचं होतं आणि जे शिवराई नाणं होतं ते तांब्याचं नाणं होतं. त्यामुळे याचं ऑप्शन येत आहे तांब्याची शिवराई, कारण त्यांनी होन हा ऑप्शन कुठेही दिलेला नाही आहे. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळी राज्याभिषेक झाला आहे त्यावेळी नाणं कोणतं पाडण्यात आलं आहे तर तांब्याची शिवराई. जर होन हेही ऑप्शन असतं तिथं तर सोन्याचे होन हेही ऑप्शन करेक्ट म्हणण्यात आलं असतं. तर पाहूया आता पुढचा प्रश्न. पहा, आता आपला पुढचा प्रश्न आहे. मुरुंबदेवाचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांची छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावे दिली? मुरुंबदेवाचा किल्ला आणि खेळणा किल्ला हे 2 किल्ले आहेत पहा. यांची छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावे दिली? हाही पेपर फर्स्टला TETच्या 2013ला विचारला गेलेला प्रश्न आहे पहा. तर याचे ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत राजगड आणि विशाळगड. सेकंड ऑप्शन आहे विशाळगड आणि राजगड. तिसरा ऑप्शन आहे रायगड आणि प्रतापगड. चौथा ऑप्शन आहे प्रतापगड आणि रायगड. तर हे पहा, त्यांनी आपल्याला विचारलं आहे की मुरुंबदेवाचा किल्ला म्हणजे पहिला आपल्याला मुरुंबदेवाच्या किल्ल्याचं नाव माहीत पाहिजे आणि एक खेळणा किल्ला यांची अनुक्रमे नावे विचारलेली आहेत. तर चुकीची जोडी ओळखा. तर यामध्ये ऑप्शन आहेत मुरुंबदेव राजगड, सेकंड ऑप्शन आहे रायरी रायगड, थर्ड ऑप्शन आहे भोरप्या प्रतापगड आणि फोर्थ ऑप्शन आहे रायरेश्वर रोहिडा. आता आपण याच्या आधीचा जो प्रश्न पाहिला आहे त्यामध्ये पाहिलं आहे पहा की जो किल्ला आहे मुरुंबदेवचा किल्ला त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड असं म्हटलेलं आहे. आणि जो आत्ता म्हणजे जो इथे लगेच लक्षात येत आहे पहा मुरुंबदेव राजगड हा एकदम करेक्ट ऑप्शन आहे, हा चुकीचा नाही आहे. जो मुरुंबदेव आहे त्यालाच राजगड म्हटलं आहे. सेकंड जो आहे रायरी रायगड हाही करेक्ट ऑप्शन आहे. रायरी या डोंगरावर रायगड हा किल्ला आहे. त्यानंतर भोरप्या हा जो डोंगर आहे तिथे प्रतापगड हा किल्ला आहे. आणि रायरेश्वर रोहिडा ही ऑप्शन मात्र चुकीचं आहे. कारण जेव्हा रायरेश्वर असं येतं आहे तेव्हा रायरेश्वराच्या तिथे यायला पाहिजे रायगड. त्यामुळे इथे चुकीची जोडी आहे पहा रायरेश्वर रोहिडा. बाकी ह्या ज्या आहेत मुरुंबदेव राजगड, रायरी रायगड, भोरप्या प्रतापगड ह्या सर्व बरोबर जोड्या आहेत. त्यामुळे इथे ऑप्शन नंबर आहे 4. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. खालील पर्यायातील शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्रिपद आणि त्यांची कामे दर्शवणारी योग्य जोडी कोणती? हे पहा, हा प्रश्नही पेपर 1 मध्ये TETचा जो पेपर फर्स्ट आहे त्याचा 2013 साली विचारला गेलेला प्रश्न आहे. एकंदरीत आपण एक लक्षात घ्यायचं आहे, शिवरायांचं जे अष्टप्रधान मंडळ आहे ते अष्टप्रधान मंडळ शक्यतो पाठच ठेवायचं आहे. 7वीच्या पुस्तकात इयत्ता 7वीच्या पुस्तकात अष्टप्रधान मंडळ एक छोटासा चार्ट दिलेला आहे. तो चार्ट प्रत्येकाने पाठ ठेवायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला सगळे जे काही शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ आहे त्यामध्ये पंडितराव असतील, अमात्य सचिव जे आता ऑप्शन दिलेत त्या पद्धतीने एक 8 टोटल पदं आहेत. ते 8 पदं आणि त्याचे कोण कोण होते नेमके ते सर्व लक्षात ठेवायचे. आता आपण या प्रश्नामध्ये पाहूयात. त्यांनी ऑप्शन दिलेले आहे पंडितराव
म्हणजे पत्रव्यवहार सांभाळणे. सेकंड ऑप्शन आहे अमात्य म्हणजे परराज्याशी संबंध ठेवणे. सचिव आज्ञापत्रे तयार करणे. आणि सुमंत जमा खर्च पाहणे. आता त्यांनी विचारलेलं आहे पहा, त्यांची जे काही अष्टप्रधान मंडळ आहे त्यातली ही जे काही कोणती पदं आहेत ते पदांमध्ये त्यांची कामं दर्शवणारी योग्य जोडी ओळखायची पाहता आपल्याला. आता एकंदरीत साधा आपला सेन्स जरी वापरला आपण तरी आपल्याला लक्षात येतो जो पंडित असतो तो पंडित कशासाठी असतो लक्षात येते ना आपल्याला की पंडित म्हणजे देवपूजा करणे म्हणा किंवा विधी करणे या गोष्टींसाठी पंडित असतो. तर पंडित पत्रव्यवहार सांभाळणे ही योग्य जोडी योग्य वाटतं आहे का हे नाही वाटत आहे म्हणजे हे ऑप्शन नाही आहे योग्य जोडी नाही आहे. सेकंड ऑप्शन त्यांनी दिले अमात्य म्हणजे परराज्याशी संबंध ठेवणे. आता जो अमात्य असतो ना पहा अमात्याचं काम असतं वित्त व्यवहार पाहणे. जे काही पैशांचे व्यवहार असतील ते सर्व व्यवहार अमात्य पाहतो. पण इथे दिले त्यांनी परराज्यांशी संबंध ठेवणे म्हणजे ही पण योग्य जोडी नाही आहे किंवा योग्य ऑप्शन नाही आहे. थर्ड ऑप्शन त्यांनी दिला आहे सचिव किंवा आधी आपण फोर्थ ऑप्शन पाहूयात. फोर्थ दिला आहे सुमंत. आता सुमंत म्हणजे काय तर त्यांनी दिले जमा खर्च पाहणे पण नाही हे पण करेक्ट नाही आहे. सुमंत म्हणजे असतो परराष्ट्र मंत्री म्हणूयात आपण जो काही परराष्ट्रांचे व्यवहार पाहित त्यांना आपण सुमंत असं म्हटलेलं आहे किंवा म्हटलं जातं. तर ही योग्य जोडी नाही आहे. तर राहतो कोणता ऑप्शन नंबर 3. तिसरा ऑप्शन त्यांनी दिला आहे पहा सचिव. सचिव आज्ञापत्रे तयार करणे ही एकदम योग्य जोडी आहे. जो सचिव असतो राज्याचा तो आज्ञापत्र तयार करतो म्हणून ही जी जोडी आहे ही करेक्ट आहे. तर हे पहा आज आपण जे काही आत्तापर्यंत प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते सर्व प्रश्न आज आपण पाहिलेले आहेत. एकंदरीत आजचं सेशन आपल्याला कसं वाटलं हे नक्की सांगा. असे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतील ते मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा योग्य तो प्रयत्न करेल. अशा नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करत राहा पाहत राहा. धन्यवाद.